आगामी लोकसभेचा उमेदवार मीच असेल असे ग्राह्य धरून कामाला लागलो, पण शेवटी पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निहाय आढावा बैठकीचे सत्र सुरू केले आहे. यात आज आनंद सागर मंगल कार्यालयात विधानसभा आढावा बैठक घेण्यात आली. यात नांदेड उत्तर व नायगाव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करत बैठक घेतली. आपण केलेल्या कामाचा आढावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला. सोबतच पुढील निवडणुकींच्या रणनीतीबाबत चर्चा केली. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक आपण लढणार का, या प्रश्नावर खासदार चिखलीकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पुढचा उमेदवार मीच असेल म्हणून मी कामाला लागलोय, पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. नायगाव विधानसभा मतदारसंघामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, माझे मित्र, माझे सहकारी यांची एक बैठक घेतली. या अगोदर नांदेड दक्षिण मतदारसंघाची एक बैठक झाली. यानंतर नांदेड उत्तरची देखील आजच आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने कायम राखला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी यासाठी बैठक घेतलेली आहे. मी 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा, 5 वर्षात केलेलं काम माझ्या सहकार्याच्या समोर ठेवणे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. याच्यापेक्षा वेगळा उद्देश काही नाही. म्हणून पहिले 2 वर्ष कोरोनामध्ये गेलं. त्यानंतर राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार आलं. खासदार असूनही पालकमंत्र्यांनी 1 रुपयाचा निधी दिला नाही. पण परमेश्वरालाही देखवलं नाही म्हणून परत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं आणि आत्ता राष्ट्रवादीचं सरकार या राज्यात आलं. त्यानंतर मला मिळालेला निधी प्रत्येक गावात वाटप करण्याची भूमिका ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून लोकसभेच्या निवडणुकीत एकत्रपणानं काम केलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे. तर अनेक कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की आपणच निवडणूक लढवू. भारतीय जनता पक्षामध्ये आपण बघितलं की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नावं काय होती, नावं काय आली. त्याच्यामुळं आज तरी मी स्वतः खासदार आहे, भविष्यातला उमेदवार मी असेल असं समजून मी कामाला लागलेला आहे. पण पक्षश्रेष्ठी ठरवेल काय करायचं.